श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी आज पितृदोष, आपल्या घराला पितृदोष झाला हे कसे ओळखायचं. तर आपल्याला पितृदोष आहे घराला पेक्षा आपल्याला पितृदोष आहे, कोणाला पितृदोष आहे तो कसा ओळखायचा. बऱ्याच वेळा काय होतं, पत्रिकेत पितृदोष असतो पण आपल्याला माहित नसतं आणि मग आपण काय म्हणतो, अरे माझं तर इतकं चांगलं, मी तर इतकं करतो तरी माझं चांगलं होत नाही, माझं असंच होतं, मला तसंच होतं. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे की आपल्याला पितृदोष आहे हे आपण कसं ओळखायचं. आपणच स्वतः आपल्या ओळखून घ्यायचं का पितृदोष असलं तर काय काय त्रास होत असतो. तर कसं असतं, मग आपण त्याच्याकडे जातो, पैसे घालवतो आणि नंतर मग आपल्याला ते समजतं. आता आजच्या व्हिडिओमध्ये पितृदोष असेल तर काय सेवा करावी, पहिले कसं ओळखावं ते बघणार आहे, त्यानंतर काय सेवा करावी ते बघणार आहे. आपल्या मार्गात असं आहे की आपल्याला 1 रुपया पण खर्च करावा लागत नाही, आपण आपल्या घरी स्वतः करू शकतो सगळे उपाय. तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये ते बघू. काय होतं, पितृदोष असणं हे आपल्या मुलींना 150 पट पितृदोष असतो. आता तुम्ही म्हणाल कसा, मुलींना 150 पट कसा पितृदोष. तर माहेरचा जेव्हा लग्न होतं मुलीचं, तर माहेरून ती 50% पितृदोष घेऊन येत असते आणि त्यानंतर सासरचा जो पितृदोष असतो तो पण तिला लागत असतो. म्हणजे तिला सासरचा 100% आणि माहेरचा 50%, असं मुलींना 150 पट पितृदोष असतो. म्हणून बघा, सगळ्यात जास्त दुःखी असतात त्या मुली असतात, स्त्रियाच असतात. प्रत्येकाच्या घरी बघा तुम्ही स्त्रियाच दुःखी असतात. किती पण काय झालं ना, स्त्रियांवरच येतं आणि स्त्रियाच जास्त दुःखी असतात, पुरुष कमी असतात. कारण की पुरुषांना फक्त त्यांच्या घरातलाच पितृदोष असतो. तर आता स्त्रियांना जर पितृदोष असेल आता तर काय करायचं. सगळ्यात पहिले आपण काय करायचं, आता आपल्याला पितृदोष आहे, आपल्याला पितृदोष आहे ना, आपल्याला मुली आहे, तर सगळ्यात पहिले पालकांनी काय करायचं, मुलींच्या लग्नाच्या अगोदर मातृगया आणि त्यानंतर नारायण नागबली ह्या 2 विधी करूनच घ्यायच्या आहे. नारायण नागबली, मातृगया, म्हणजे मातृगयाला पण पिंडदान करायचं आणि नारायण नागबली हा विधी करून घ्यायचा लग्नाच्या आधी, मुलींच्या लग्नाच्या आधी. म्हणजे काय होतं, मुलींना जेव्हा त्यांचं लग्न होतं ना, त्यांच्याबरोबर हा 50% पितृदोष जात नाही, कारण की त्यांचा मग इथंच सुटून जातो. आणि त्याच्यासाठी आपल्याला पिंडदान करायचं असतं. आता माहेरचं पितृदोष असतो तो मातृगयालाच हे होत असतं. म्हणून महिलांनी असताना आपली आई असते, म्हणजे ज्या मुला आपली आई जी असते ना, तर आईने मातृगयाला पिंडदान करायचं आणि नारायण नागबली करायचं. म्हणजे मुलींना सासरी त्रास होत नाही. आता ज्या मुलींना सासरी पितृदोष आहे, माहेरी पितृदोष आहे, त्यांच्या माहेरी काही सेवा झालेली नाही, करत नाही, तर त्या मुलींना बघा खूप खूप त्रास असतो सासरी. आपण म्हणतो ना सासुरवास असतो त्या मुलींना, पितृदोष असतो ज्यांना, त्या मुलींना खूप सासुरवास असतो. त्या मुली सासरी गेल्या का आजारी पडता, त्या मुलींना संतती होत नाही, झाली तर मुलीच होता आणि नाही तर मग संतती होत नाही, म्हणजे प्रेग्नन्सी राहती, बाळ पोटातच जातं किंवा ते बाळ जगत नाही, असे पण प्रकार होता. मग हे काय पितृदोषाचं लक्षण आहे. तर हे पितृदोषाचं लक्षण, त्याच्यासाठी आपण आईवडिलांनी लग्नाच्या आधीच हे 2 विधी करून घ्यायचे, मातृगया आणि नारायण नागबली. त्यानंतर आपण रोज पितृस्तुती स्तोत्र वाचायला सुरुवात करायची. जेव्हा 6 महिने पितृस्तुती स्तोत्र वाचण्याची सेवा होईल, 6 महिन्यानंतर आपला पितृदोष हळूहळू कमी होत असतो. आणि नारायण नागबली केल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला 7 गुरुचरित्र पारायण करावं लागतं, तेव्हाच आपला तो पितृदोष तिथंच थांबतो, म्हणजे संपतो. आता कसं झालं, नारायण नागबली केलं, आपल्याला असं वाटतं नारायण नागबली मी 10 वर्षापूर्वी केलेलं आहे, आता मला पितृदोष नाही. म्हणजे जेव्हा आपण नारायण नागबली करतो ना, तेव्हापासूनच आपल्या मनाची एक हे होऊन जाते की आता मला पितृदोष नाही, मी नारायण नागबली केलं, मला आता पितृदोष नाही, मी त्या पितृदोषातून मुक्त झालो. परंतु तसं नसतं. नारायण नागबली केल्यानंतर आपल्या घरात जर पण पुन्हा कोणी वारलं की आपल्याला तो पितृदोष लागत असतो. कसं असतं, आपल्या घरात आता नारायण नागबली केल्यानंतर कोणी वारणारच नाही का, तर तसं नसतं. म्हणून नारायण नागबली हा करायचा असतो, परंतु तो जे काय आता त्याच्या अगोदरचे जे काही गेलेले आहेत त्यांच्या शांतीसाठी करायचा असतो आणि जे काही नंतर आहे त्याच्यासाठी आपल्याला पितृस्तुती स्तोत्र वाचायचं असतं.
बऱ्याच वेळा सांगतात बघा, ब्राह्मण सांगतात, माऊली पण सांगत असतात, दर 5 ते 10 वर्षाने नारायण नागबली करायचं. का करायचं? की आपले ते 10 वर्ष, 5-10 वर्षात कोणी जातच ना, तर त्यांची शांती होत असते, म्हणून तिथं सांगता करायला. परंतु आता आपल्याला सगळ्यांना हे सगळं खर्चिक आहे, वेळ द्यावं लागणार आहे, एवढा आपल्याकडे वेळ नाही, तर मग त्यांनी काय करायचं, पितृस्तुती स्तोत्र रोज वाचायचं. आता पितृस्तुती स्तोत्र कसं वाचायचं याचा व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघून घ्या. तर पितृस्तुती स्तोत्र वाचायचं. आता मुलींना 150 पट दोष आहे, तर मुलींनी पण पितृदोष आहे, तर मुली पण स्वतः पितृस्तुती स्तोत्र वाचू शकतात. आणि मुलं पण वाचू शकतात. असं काही नाही की फक्त पुरुषांनीच वाचायचं, स्त्रियांनी वाचायचं नाही. दोघंही वाचू शकतात, कारण की स्त्रियांना माहेरचा पण पितृदोष असतो, त्यामुळे त्याही वाचू शकतात. त्यांनी वाचलं तर त्यांचा दोघी तोष पासून त्यांची सुटका होईल. आणि पुरुषांनी वाचलं तर त्यांच्या पण परिवाराचं सगळं पुरुषांनी वाचलं तर पूर्ण परिवाराचं किंवा त्यांच्या पितृदोषापासून त्यांची मुक्ती होईल. आणि तेच जर घरातल्या मोठ्या कर्त्या पुरुषांनी वाचलं तर पूर्ण परिवाराच्या पितृदोषापासून रक्षण होत असतं किंवा सुटका होत असते, असं असतं. म्हणून हे सेवा करावी लागते. आता झालं काय करायचं, म्हणजे हे लक्षणं तुम्हाला सांगितलं, त्यानंतर उपाय पण सांगितला. आणखी आणखी काही लक्षणं आहे बघा. त्याच्या पितृदोषाचं आणखी हे पण असतं. मुलींचं झालं, मुलींचं सांगितलं. आता मुलींना सासरी त्रास असतो, संतती होत नाही, झाली तर मुली होता, नाही तर संतती टिकत नाही, म्हणजे गर्भातच जाता, असं होतं. त्यानंतर आणखी दुसरं पुरुषांसाठी किंवा आणखी दुसरे काय असतात, घरातले जे कर्ते पुरुष असतात किंवा पुरुष मंडळ असतात, व्यसनाधीनता ही सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. घरात व्यसनाधीनता. त्यानंतर पुरुषांचा अहंकार, पुरुष असे त्रास देता, महिलांना सासरवास करता, त्यानंतर म्हणजे त्रास देणं, त्यानंतर भांडणं, घरामध्ये सतत भांडणं होणं, हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण आहे. त्यानंतर घरात अन्नधान्य पुरत नाही, हे पण पितृदोषाचं पण लक्षण आहे. बाधेचं तर त्या करणी बाधेचं आहे, त्याचं सुद्धा लक्षण असू शकतं पितृदोषाचं सुद्धा. त्यानंतर जो एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल किंवा म्हणजे प्रत्येकाच्या जे पितृदोष म्हणजे त्याच्या कुंडलीतच असतो पितृदोष. आता आपल्या कुंडलीत जर पितृदोष असेल ना, तर आपल्या मुलांच्या पत्रिकेत पण तो येत असतो. म्हणून आपण पहिले जर सेवा केली ना, आई वडिलांनी जर सेवा केली चांगले पित्रांची, तर त्यांच्या मुलांच्या कुंडलीमध्ये येत नाही. आता समजा मुलांच्या कुंडलीत आलेला आहे, परंतु मग त्यांनी सेवा चालू ठेवली, त्यांच्या नातवांच्या कुंडलीत येणार नाही, असं होईल. म्हणून आपल्याला पित्रांची सेवा ही करायची असते. आता त्यानंतर सांगा, व्यसनाधीनता आहे, पैसा न पुरणे, हे पण पितृदोषाचं कारण आहे. मुलं घरात ऐकत नाही, आई वडिलांचं मुलं ऐकत नाही, उलट बोलतात, व्यसन करतात, त्यानंतर हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात, त्रास देतात, त्यानंतर बाहेर चांगलं वागतात, घरात मुलं त्रास देतात. हे सगळं पितृदोषाचे लक्षण असतं. भांडतात, आई वडिलांशी भांडतात, नवरा बायकोचं सारखं सारखं भांडण होत असतं, नवरा बायकोचं जमत नाही, पती पत्नी म्हणजे लग्न होऊन पण ते घटस्फोट होतात. त्यानंतर कुठलं स्थळ जमत नाही, हे पण पितृदोषाचं लक्षण आहे, जमत नाही स्थळ. त्यानंतर आणखी तुम्हाला पैसा म्हणजे आवकच बंद होती, हे सगळे लक्षण पितृदोषाचे आहे. तर याच्यासाठी आपल्याला पितृस्तुती स्तोत्रच करणं उत्तम आहे. नारायण नागबली तर करायचंच आहे एकदा, मातृगया करायचं आहे, आणि नारायण नागबली तर करायचंच आहे त्र्यंबकेश्वरला. परंतु त्याच्यानंतर आपल्याला हे करायचे आहे, पितृस्तुती स्तोत्राची सेवा करायची. त्यामुळे तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या सेवा कराल ना, तर तेव्हा तुमचे पितृदोष कमी होतील. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे गेलेले त्यांची आपल्याला ही सेवा, परंतु जे जिवंत आहे, समजा तुमचे आई वडील जिवंत आहे, तर त्यांची सेवा सगळ्यात करणं महत्वाचं आहे. त्यांची तर करायची, आपले जे गेले त्यांची तर करायचीच आहे, पण त्याच्या अगोदर जे जिवंत आहे त्यांची सेवा आपल्याला जास्त करायची. कारण की कसं आहे, यांची सेवा जर झाली नाही ना, तर हेच आपले नंतर पितृदोष आपल्याला लागत असतो. म्हणून पुढे पितृदोष आपल्याला लागू नये किंवा आपल्या मुलांना पितृदोष लागू नये, म्हणून जिवंत आई वडिलांची सेवा जास्त करा, म्हाताऱ्या माणसाची सेवा करा, प्राण्यांची सेवा करा, त्यानंतर पक्ष्यांची सेवा करा, त्यानंतर गायीची सेवा करा,
म्हणजे आई वडिलांची, घरातले जे जिवंत आहे त्यांची सेवा पहिले करा. म्हणजे तुम्ही जर त्यांची सेवा केली, त्यांच्या हे एक आशीर्वाद चांगले घेतले, तर तुम्हाला पितृदोष हा लागणार नाही. परंतु जे काही आहे आपला पितृदोष, त्याच्यासाठी आपल्याला ही सेवा आहे, जे ही तर करावंच लागणार आहे, पितृस्तुती स्तोत्र वगैरे जे गेले त्यांच्यासाठी. पण जे जिवंत आहे त्यांची सेवा करणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्यांची पहिले तुम्ही सेवा करा, मग पितरांची सेवा करा. तर असो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पितृदोष असेल तर त्याचे लक्षणं समजले आहे, त्याची सेवा समजली आहे. अजून काय, हा विषय खूप मोठा आहे. पितृदोष हा विषय खूप मोठा आहे. तो जितकं सांगितलं तितकं तुम्हाला तो कमीच पडेल आणि मग तुम्हाला पण ते लेंथी व्हिडिओ वाटेल. म्हणून मी आज इथेच थांबते. कारण की पितृदोष हा खूप जणांना असतो आणि हा पिढ्यानपिढ्या येत असतो पत्रिकेमध्ये. त्याच्यासाठी पितरांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. पितृस्तुती स्तोत्र, त्यानंतर नारायण नागबली, त्यानंतर मातृगयाला पण पिंडदान आणि रोज दर महिन्याला एक गुरुचरित्र पारायण असं करायचं. म्हणजे आपल्या घरातला जर दर महिन्याला आपण एक गुरुचरित्र पारायण केलं तर आपल्या घरातला वास्तुदोष, पितृदोष, करणी बाधा, नजर दोष, त्यानंतर कुठली पण बाधा असेल तर सगळ्या निघून जात असतात. म्हणून आपण दर महिन्याला एक गुरुचरित्र पारायण आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण करत जायचं. म्हणजे आपल्याला कुठलाही बाधा आपल्या राहत नाही आणि कुठलाही प्रश्न राहत नाही. म्हणून आपण नक्की ही सेवा पण करत चला आणि हे पण उपाय करा. आपण कुंडलीत बघून घ्या. पितृदोष असतोच बऱ्याच जणांचा. पितृदोष का लागतो हे आता ते सांगायचं राहून गेलं. व्हिडिओ थोडी मोठी झाली, अशी ऑलरेडी ती 11-12 मिनिटाची होत आली. एक थोडक्यात सांगते फक्त. पितृदोष का लागतो की जे वारतात ना, जे वारलेले असतात ना, त्यांच्या इच्छा काय अपूर्ण राहिलेल्या असतात किंवा आपल्याकडनं कुठल्या तरी जन्मी त्यांना त्रास दिला गेलेला असतो, त्यांचं केलेलं नसतं किंवा बघा आता बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये कालसर्पयोग येतो, तर त्यांच्या हातून आहे ना सापाला मारलेलं असतं. ज्यांनी सापाला मारलेलं असतं त्यांच्या पुढच्या जन्मीमध्ये त्यांच्या पत्रिकेमध्ये कालसर्पयोग येतो असतो. म्हणजे आपल्या हातून साप मेलेला असतो, तर त्याच्याने कालसर्पयोग. आणि हे जे आहे पितृदोष, तर हे आपण त्यांचं केलेलं नसतं, त्यांना त्रास दिलेला असतो, त्यांचा तळतळाट घेतलेला असतो, तो आपल्या पत्रिकेमध्ये पितृदोष म्हणून येत असतो. म्हणून आपल्याला जिवंत जे आई वडील असेल, जिवंत जे व्यक्ती असेल त्यांची सेवा पहिले करायची. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला तो पितृदोष येणार नाही. आता जो आलेला आहे त्याचं आपल्याला तर करणंच आहे, परंतु जे आता पुढे नको यायला, म्हणून जे जिवंत आहेत त्यांची छानपैकी सेवा करून आशीर्वाद घ्यायचा आहे. तर हे जो काही पितृदोष आहे हा पण सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने कमी होऊन जाईल. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.